आता भुईमुगाला फुलं पण लागलेली आहेत, आऱ्या सुटलेल्या आहेत. तिथे ससा आहे बघा आणि तो कसा पळतोय बघा. थोडक्यात आता कुत्र्याला मी माग याला काहीतरी झालेलं आहे आणि कालपासून हा काहीच खात नाही. त्याला आता 2 इंजेक्शन केलेले आहेत डॉक्टरनी. मस्तपैकी सूर्यदर्शन झालेलं आहे आजचं. आकाश एकदम निरभ्र आहे. शुभ सकाळ मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा दिवसाचा ब्लॉग जो काय आहे. या सकाळ सकाळीच लाईट आलेली आहे आणि या ठिकाणी भुईमुगाला मी ते जोडलेलं आहे. काल म्हणजे गव्हाला फवारलं, त्याच्यात औषध उरलेलं होतं. एक पंप या ठिकाणी पण मारलेला आहे भुईमुगाला. तर आता भुईमुगाला फुलं पण लागलेली आहेत, आऱ्या सुटलेल्या आहेत. बघूयात आता कसं उत्पन्न निघतं काय ते. या ठिकाणी मका होती ती म्हशीला आणि रेडीला चारून संपलेली आहे. आणि आता या ठिकाणी भाजीपाला करणार आहे मी. तर आज बघूयात या ठिकाणी पूर्णपणे हे जे काही क्षेत्र आहे एवढंसं, तर हे ट्रॅक्टरने कुळवून पूर्णपणे ह्याला मशागत करून घेऊ आणि या ठिकाणी कुठल्या कुठल्या भाज्या लावायच्या ठरवून ते लगेच लावून घेऊयात. सेंद्रिय पद्धतीच्या भाज्या ज्या घरगुती आपल्याला घरच्या घरी खाता याव्यात अशा पद्धतीने ह्याचं उत्पन्न या ठिकाणी घ्यायचं आहे. विक्रीसाठी नाही तर आपल्याला घरगुती खाण्यासाठी, आणि जर काही उरलं जास्ती तर मग विक्री करायची. या ठिकाणी पण पडक आहे आणि हे जे आहे ते या ठिकाणी कुळवून घेऊन या ठिकाणी पुन्हा भुईमुग आणखी पेरावा असा विचार चालू आहे. बघूयात काय ठरते आज. पवनचक्की मस्त फिरत आहे बघा. आणि हे म्हणजे सकाळी वारं सुटलेलं आहे त्याच्यामुळे पवनचक्की फिरत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या पवनचक्कीचं तोंड जिकडं आहे ना, तर त्या दिशेकडून वारं वाहतंय असं आपण लक्षात घेऊ शकतो. हे बा असे तिकडलं म्हणजे हे आहे दक्षिणेला तोंड, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहे. तिथे ससा आहे बघा आणि तो कसा पळतोय बघा. थोडक्यात आता कुत्र्याला मी मागं लावलेला आहे. आता फास्ट पळाला तो. कुत्री पण आता बघा त्याच्या मागं पळते, पण तो सापडणार नाही. तो बघा गेला बघा, सापडणार नाही तो. आजच्या नेहरीमध्ये भाकरी, पिठलं, भाजी, मिरची, कांदा. याला काहीतरी झालेलं आहे आणि कालपासून हा काहीच खात नाही. 2 दिवस झाले हा काहीच खात नाही. भाकर जरी टाकली तरी काही खात नाही. तर आता ह्याला एकतर दवाखान्यामध्ये घेऊन जायचं किंवा ह्याला गोळी वगैरे काही भेटते का बघून आज ह्याचा उपाय करूयात. तर याला गाडीमध्ये घेतलेला आहे मी आता आणि दवाखान्यामध्ये नेऊन दाखवूयात ह्याला काय झाले नेमकं. शासन आपल्या दारी अंतर्गत ही ॲम्ब्युलन्स आहे जनावरांसाठी. तर हेल्पलाईन क्रमांक जो आहे तो 1962. 1962ला जर नंबर लावून आपण ही गाडी जनावरांना जर काही झालं तर आपण मागवू शकतो. आणि हे आपल्या घरी येतात, आपल्या गोट्यावर येतात आणि आपल्या जनावरांची व्यवस्था करतात. तर तुम्हाला गरज पडली तुळजापूरच्या जवळपास कुठेही, तुम्ही हा फोन करून 1962 नंबरला फोन करून तुम्ही गाडी बोलवू शकता आणि जनावरांना जागेवर तुम्हाला सेवा मिळेल डॉक्टरांची. तर आता कुत्र्याला सर्दी आणि ताप असल्यामुळं ते खात नव्हतं आणि त्याला आता 2 इंजेक्शन केलेले आहेत डॉक्टरने. आता घेऊन घराकडे चाललो आहे. खात पण घेतलेला आहे. चला आता घराकडे. याला आणून गोट्यात सोडले बघा. आता थोडंसं हालचाल चांगली चालली आहे ह्याची, नाहीतर असा एकदम बसूनच होता. आता मस्तपैकी हालचाल करतोय. हे या चल. आता होईल बरं एकदम. तर तरी आल्यासारखी झाली बघा याला लगेच. 2 दिवस असाच बसून होता की ती खराब झाला बघा, काहीच खाल्ली नाही ना. आता इंजेक्शन करून आणलंय, थोडंसं बरं वाटतं याला. आता हा युरिया आणि जो खत आणलेला आहे
तो ट्रॅक्टरमध्ये टाकून लगेच तिकडे घेऊन जाऊ गव्हाकडे. हा गहू युरिया आणि झिंक मिक्स करून आता याला टाकूयात आपण आणि मग पाणी सोडूया. काल फवारलेला आहे. खत टाकून गव्हाला पाणी चालू केलेलं आहे. या ठिकाणी मुरुम टाकून घेतलेला आहे कोट्यात. बाहेर जो मुरुम होता तो असा टाकलेला आहे मस्तपैकी. आणि आता हा पूर्ण ह्याच्यामध्ये पसरून दुमस घालायचा याला. आता हे मस्त दिसत आहे. इथं खूप खडबडबू झालेलं होतं. मुरुम आहे. आता आणखी हा एवढा राहिलेला आहे मुरुम, तो पण लगेच मध्ये टाकून घ्यायचा आहे. आज लाईटची व्यवस्था केलेली आहे पिल्ल्यांसाठी. आज लाईट शेतातली पण आली आहे, त्याच्यामुळं मस्तपैकी आता लाईट लावलेली आहे. दोन्ही पिंजऱ्यामध्ये बल्ब सोडलेले आहेत. आता पिल्ल्यांची व्यवस्था चांगली झालेली आहे. या ठिकाणी बोर्ड जोडून अशा पद्धतीनं मस्तपैकी आता त्यांना थंडी वाजणार नाही आणि रात्रभर जे आहे ते खातपीत बसतील, दाटणी होणार नाही आणि मोकळे फिरतील ते आज. असा दिसतोय खरोडा लांबून. त्यात पिल्ले पण दिसत आहेत आणि इकडं शेळ्या.